लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहांचं आज गुजरातमध्ये 4 रोड शो तर आसाममध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या 3 रॅली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे केरळच्या 3 शहरांमध्ये रोड शो आणि रॅली। भारताची लोकसंख्या 144 कोटींच्या वर, 24% लोक 0 ते 14 वयोगटातले। माता मृत्यू दरात लक्षणीय घट। देशामध्ये साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी कायम, सलग 3ऱ्या वर्षी 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन। मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातल्या खोजेवाडी इथे मराठवाड्यातली पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांच्याकडून सुरू। पहिल्याच दिवशी छावणीमध्ये 700 जनावरांची नोंद। मुंबईमध्ये मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात 5 अंशांची घट, त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून किंचित सुटका। मात्र मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या तुरळक क्षेत्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। वाढत्या तापमानामुळे वीज मागणीत वाढ। मागणी वाढल्यामुळे कळवा वीज उपकेंद्रात बिघाड। ठाणे जिल्ह्यातील कळवा, वाशी, महापे आणि टेमघर या परिसरातला विद्युत पुरवठा काही वेळासाठी खंडित। झाडांच्या धोकादायक फांद्या तोडा। 1000 सोसायट्या आणि आस्थापनांना पालिकेची नोटीस। यापूर्वी सुमारे 2500 नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या। यंदाही मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणं वाढली, पाणी तुंबण्याची ठिकाणं वाढली। पावसाळ्यामध्ये पाणी उपसा करण्यासाठी तब्बल 481 पंप मुंबई महानगरपालिका भाडेतत्वावरती घेणार। आरटीईची 25% कोटा प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू। आतापर्यंत 6500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल। सांगली जिल्ह्यात पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळली तर अनेक घरांचे पत्रेही उडाले, पिकांचंही मोठं नुकसान। परभणीमधल्या पूर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी रात्री पुन्हा अवकाळी पाऊस। काढणीला आलेली ज्वारी आडवी, शेतकऱ्यांचं नुकसान। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस। पावसामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। कोल्हापूरमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस। सांगली कोल्हापूर रोडवरच्या अंकली ते उदगाव दरम्यान झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम। सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाची हजेरी। दिवसभर 42 अंशांवरती तापमान होतं, त्यामुळे पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलंय। मुख्यमंत्र्यांचा अभिमन्यू झालाय। भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत। माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते सुरेश नवलेंचा गंभीर आरोप। माजी मंत्री नवले जे बोललेत तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून सांगतोय। भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार। नवलेंच्या टीकेवरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज अमरावतीच्या दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता हॉटेल ग्रँड महफिलमध्ये पत्रकारांशी संवाद साधणार। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना। महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशातील 96 मतदारसंघांमध्ये 13 मेला मतदान। राज्यातील लक्षवेधी जागांवरती आज उमेदवारी अर्ज दाखल होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुती शक्ती प्रदर्शन करेल। बारामती, सांगली आणि साताऱ्यामध्ये आज अर्ज दाखल केले जातील। बारामतीतनं महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या हस्ते आरती संपन्न। बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दोघी जणी आज अर्ज भरतात। अर्ज दाखल झाल्यावरती महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचेही शक्ती प्रदर्शन होणार आहे। पुण्यामध्ये आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊतांसह आघाडीचे बडे नेते सभा घेणार तर सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या रिंगणात। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आज आपला अर्ज भरतील तर पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर सुद्धा अर्ज दाखल करतात। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे आज आपला अर्ज दाखल करतील। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असता मुकाबला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज आपला अर्ज भरतात। अर्ज दाखल करण्यापूर्वी नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शनाचं आयोजन। पुण्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक।
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बैठक झाल्याची माहिती. उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करतील. माझा परिवार सोडून उर्वरित सगळा परिवार हा माझ्या विरोधात फिरतोय आणि बोलतोय. काल परवा तर प्रतिभा काकींना प्रचारात उतरवलं तेव्हा आपण कपाळावरती हात मारून घेतला. अजित पवारांचं विधान. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी बुधवारी संध्याकाळी शांत झाली. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातनं पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघात मतदान पार पडेल. सांगली पाठोपाठ शिर्डीतही महाविकास आघाडीला फटका. शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांची पक्षाला सोडचिठ्ठी. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आज आपला अर्ज भरतात. आपण 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, नारायण राणेंची माहिती. बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे 24 एप्रिलला अर्ज भरतील. विरोधकांना राष्ट्रवादीमधचाच उमेदवार घ्यावा लागला, पंकजा मुंडेंचा टोला. माढा लोकसभेची लढाई अजिबातच कठीण नाही, भाजप माढाची जागा लढेल, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीमध्ये उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड, नसीम खान आणि भाई जगताप यांच्या नावाची चर्चा. तर उत्तर मुंबईसाठी तेजस्विनी घोसाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करून जागा लढवण्याचा अंदाज. माजी नगरसेवक आणि महापौरांचा शाहू महाराजांना पाठिंबा. प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी, सतेज पाटलांचं वक्तव्य. वैभव खेडेकर यांना आपण काय मदत केली हे खेडची जनता जाणू नये. त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून मतभेद दूर केले जातील. मनसेचे नेते वैभव खेडेकर विरुद्ध सुनील तटकरे वादावरती तटकरेंची प्रतिक्रिया. परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा. रामनवमीनिमित्त मोदींच्या सभामंडपाचं भूमिपूजन. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे मुंबईत एकत्रित सभा घेणार. अमित ठाकरेंची अनौपचारिक गप्पांदरम्यान माहिती. पुणे लोकसभा मतदारसंघातनं एमआयएमचे अनीस सुंडके हे निवडणूक लढवतील. असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या बैठकीत सुंडके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब. पालघर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडनं विजया म्हात्रेंना उमेदवारी. विजया म्हात्रे सध्या पालघर तालुक्यातल्या कुडण ग्रामपंचायतीचा सरपंच आहेत. ठाणे लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पक्षाकडनं मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी. तर शिरूर लोकसभेसाठी असलम बागवान यांना उमेदवारी जाहीर. सध्या देशात सुरू असलेली हुकुमशाही 4 जून नंतर संपेल, संजय राऊतांचं वक्तव्य. नेहरू आणि गांधी परिवारावरती टीका करणं इतकंच काम भाजपचं आहे. आगामी निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान होईल, नाना पटोलेंना आशा. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे अफजल खानाची मोहीम. या मोहिमेमध्ये प्रत्येकानं आपली जबाबदारी चोख बजावावी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंचं विधान. भेद निर्माण करून फायदा घेण्याची शरद पवारांना जुनी सवय. मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांची टीका. अजित पवार सहकुटुंब हर्षवर्धन पाटील यांना भेटणार. हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरमधल्या निवासस्थानी 19 एप्रिलला स्नेहभोजनाचा कार्यक्रम. नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शालिनी विखे पाटील मैदानात. निवडणुकीमध्ये सुजय विखेंचा विजय होईल, शालिनी विखेंना विश्वास. धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख अनिल खोचरे यांचा आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर. रोहित पवारांकडून मंत्री तानाजी सावंत यांचा खेकडा मंत्री असा उल्लेख झालेला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नारायणगावमध्ये प्रचारादरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर. रामनवमी उत्सवाच्या कार्यक्रमाला दोघांची हजेरी. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 मतदारसंघात मतदान होत आहे. 1,41,000 नवमतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस. वाघोलीच्या उबाळेनगर बसस्टॉप इथे होर्डिंग पडून वाहतूक कोंडी. तर पावसामुळे अनेक भागात झाडं पडून वाहनांचं नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यातील एकनाथ नगर इथे वीज कोसळल्यामुळे नारळाच्या झाडानं पेट घेतला. तालुक्यातील वडीगोद्री मंडळामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पालघरमध्ये काळमांडवी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 22 वर्षीय पर्यटकाचा बुडून मृत्यू.
इथे ठोस उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. डोंबिवलीमध्ये सर्व्हिस बुकमध्ये नोंद न झाल्यामुळे पगारवाढ होत नसल्यानं शिक्षिका आणि मुख्याध्यापकांचे वाद. शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकांवरती प्राणघातक हल्ला. खामगाव जालना महामार्गावरती स्कॉर्पिओचा अपघात. जीप उलटून झालेल्या अपघातात 4 मृत्यू, 5 जण जखमी. सांगलीच्या जत मार्गावरती जांभूळवाडी हद्दीमध्ये क्रुझर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. ट्रॅव्हल्सला क्रुझरनं धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू. ठाण्यातल्या कोपरी परिसरात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानमार्फत चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांसह मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे नेते किरण सामंत आणि शीतल म्हात्रेंनी भेट दिली. ठाण्यामधल्या कोपरी परिसरात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून भक्तांना महाप्रसादाचं वाटप. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची आरती झाली. यावेळी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कल्याण पूर्वेमध्ये रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा. सर्वपक्षीय नेत्यांचा शोभायात्रेमध्ये सहभाग. चंद्रपूरचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं कन्यका देवीचं दर्शन. 29 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा उपयोग मतदारांच्या सेवेसाठी करणार, मुनगंटीवारांचं वक्तव्य. यवतमाळ शहर आणि जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा. आमदार मदन येरावार आणि माजी आमदार संदीप बाजोरी यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन. रामनवमीनिमित्त अमरावतीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची भव्य शोभायात्रा. हजारोंच्या संख्येनं रामभक्तांचा सहभाग. जालन्याच्या भोकरदनमध्ये रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत रावसाहेब दानवेंचा सहभाग. यावेळी दानवेंनी रामरथाचं सारथ्य केलं. गोंदियाच्या मांडोदेवी देवस्थान इथे रामनवमीनिमित्त सामूहिक विवाह सोहळा संपन्न. 32 जोडपी विवाहबद्ध. वाशिमच्या पोहरादेवी यात्रेमध्ये भाविकांसाठी महंत जितेंद्र महाराज यांच्याकडनं अन्नछत्राचं आयोजन. पुण्याच्या कोथरूड भागात रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डीजेवरती हिंदी चित्रपटातली गाणी लावल्यामुळे मेधा कुलकर्णींकडनं संताप व्यक्त. नवी मुंबई बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्यामुळे लाल मिरचीच्या दरात घसरण. बनावट गुणपत्रिका प्रकरणाची मुंबई विद्यापीठाकडनं गंभीर दखल. या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार करणार. 10 ते 12 हजारात मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका मिळेल असा संदेश काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. तपासामध्ये ज्युनियर कोलकातासह 15 शेल कंपन्या शोधण्यात ईडीला यश. मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका. जीटीबी नगरच्या क्लस्टरला कोर्टाने दिलेली स्थगिती. सोसायटीनं मागणी केली नसतानाही म्हाडातर्फे पुनर्विकास कसा, कोर्टाचा सवाल. समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. ईडी आणि सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात कारवाईपासून तुर्तास वानखेडेंना संरक्षण. नामवंत संगीतकार दिवंगत भास्कर चंदावरकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचं पुण्यात निधन. 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ठाण्याच्या खार्टन रोड इथला प्रशांत भोजने हा सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण. प्रशांतची भेट घेत जितेंद्र आव्हाडांकडनं कौतुक. 1.5 महिन्यापासून केडगाव परिसरातील गायकेमळा भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. मात्र अजून एक बिबट्या परिसरात असल्याचं नागरिकांचं म्हणणं. भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्गचं यूपीएससी परीक्षेमध्ये यश. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 178वा रँक. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेपासून दूर झाले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा हल्लाबोल. तर महागाई आणि बेरोजगारीमध्ये वाढ, प्रियंका गांधींचं वक्तव्य. रामनवमीसाठी लावलेले भगवे झेंडे राजकीय फायदा मिळवून देऊ शकतात. आचारसंहिता असल्यामुळे हे झेंडे काढण्याची जयपूर काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा आयपीएलमधनं ब्रेक घेण्याचा निर्णय. मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे ब्रेक घेत असल्याची मॅक्सवेलची माहिती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघाच्या फक्त 89 धावा. या आव्हानाला उत्तर देताना 6 विकेट्स आणि 67 चेंडू राखून दिल्लीच्या संघाचा गुजरातवरती विजय.
IPL मध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगेल. मोहालीमधल्या मल्लानपूर इथल्या मैदानावरती हा सामना खेळवला जाईल. नाचगं घुमा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची सिनेमात मुख्य भूमिका. झपाटलेला 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित. वॉर 2 सिनेमाच्या सेटवरचा फोटो लीक. अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTRच्या लुकनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष. जपानच्या शिकोकूमध्ये भूकंपाचे हादरे. 6.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकेत पुरानं हाहाकार. दुबई, अबुधाबी आणि बहारीनमधले अनेक भाग पाण्याखाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.